श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, गणपती बाप्पांची ही कथा ऐकणाऱ्या मनुष्याचे दुर्दैव 101% सुखात बदलेल. कर्ज, दारिद्र्य, रोग, शत्रू, अपमान आणि आयुष्यभर रडवणारे सगळे दुःख नष्ट होईल. तुमच्या मोठमोठ्या इच्छा पूर्ण होतील आणि घरात सुख, समृद्धी, शांती आणि आनंद कायमस्वरूपी नांदेल. ज्यांनी तुझ्या डोळ्यात पाणी आणलं त्यांनाही बाप्पा चांगलाच धडा शिकवेल, हा त्यांचा शब्द आहे. ही कथा इतकी प्रभावशाली आहे की मोठमोठी पापे जळून जातात. तुझ्यावर रुसलेली लक्ष्मी माता स्वतः तुझ्या घरी आनंदी होऊन चालत येईल. ही कथा ऐकल्याने बाप्पा प्रसन्न होऊन मृत्यूपर्यंत कोणतंही संकट जवळ येऊ देत नाहीत आणि वर्षभर तुमच्या घरावर गणेशाची कृपाछाया राहते. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटपर्यंत ऐकल्यानेच या कथेचं खरं फळ लाभतं. गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी ही कथा 3 भक्तांबरोबर शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने, श्रद्धेने हे टाईप करा, हे गणराया माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. चला तर मग भक्तांनो, सुरुवात करूया या दिव्य आणि अद्भुत कथेला. ओम गणपते नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. भक्तांनो, सनातन धर्मात अगदी प्राचीन काळात पृथ्वीवर धर्मध्वज नावाचा एक महान, प्रतापी आणि धार्मिक राजा होता. तो आपल्या प्रजेची स्वतःच्या मुलांप्रमाणेच काळजी घेत असे. त्याच्या राज्यात धर्म आणि न्याय प्रचलित होता. त्याच्या पत्नीचे नाव माधवी होते. ती एक पतिव्रता, गुणी आणि सर्व प्रकारे सद्गुणांची खाण होती. या राजदाम्पत्यांकडे त्यांच्या आयुष्यात सर्व काही होते, संपत्ती, वैभव, आदर, पण फक्त एकच समस्या होती की त्यांना मुले नव्हती. मुलं होण्याची तीव्र इच्छा असलेला राजा धर्मध्वज आणि राणी माधवी यांनी वर्षानुवर्षे कठीण तपस्या, उपवास आणि विधी केले. त्यांनी आपल्या भक्तीने देवी महालक्ष्मीला प्रसन्न केले. तेफा धन आणि समृद्धीची देवी भगवान विष्णूंची प्रिय पत्नी महालक्ष्मी त्यांच्या समोर प्रगट झाली आणि त्यांना आशीर्वाद दिला. हे राजा, मी तुमच्या भक्तीने खूप प्रसन्न झाले आहे. मी स्वतः तुमच्या घरात माझ्या एका कलेने तुमची मुलगी म्हणून जन्म घेईन. काळ त्याच्या गतीने पुढे जात राहिला आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वाद रूपी राणी माधवीने एका अतिशय सुंदर आणि दिव्य मुलीला जन्म दिला. त्या मुलीचा जन्म होताच संपूर्ण राज्यात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. तिच्या चेहऱ्यावरील तेज पौर्णिमेसारखे होते आणि तिच्या शरीरातून एक दिव्य सुगंध येत होता. पालकांनी तिचे नाव मोठ्या प्रेमाने वृंदा ठेवले. वृंदा मोठी होत असताना तिचे दिव्य गुण देखील प्रगट होऊ लागले. तिला सांसारिक खेळ आणि राजवाड्यातील सुख आवडत नव्हते. तिचे हृदय लहानपणापासूनच भगवान श्री हरिनारायणांच्या भक्तीत मग्न होते. ती भगवान विष्णूंच्या मूर्तींसमोर तासनतास बसून त्यांची स्तुती करायची, त्यांचे नाव जपायची आणि त्यांच्या ध्यानात हरवून जायची. तिची भक्ती एवढी तीव्र होती की तिला दुसरी कोणतीच गोष्ट आकर्षित करत नव्हती. जेव्हा वृंदा विवाह योग्य झाली तेव्हा तिच्या मनात एकच संकल्प होता, भगवान विष्णूंनाच आपला पती असे म्हणून स्वीकार करणे. या संसारात तिने दुसऱ्या पुरुषाला आपला पती म्हणून स्वीकारणे अशक्य होते. या अलौकिक संकल्पाला पूर्ण करण्यासाठी तिने राजशाही वस्त्र आणि सुखांचा त्याग केला आणि तपस्येसाठी घनदाट जंगलात गेली. तिथे तिने एक जागा शोधून काढली आणि आपली तपस्या सुरू केली. तिची तपस्या सामान्य नव्हती. तिने 60,000 वर्षे खूप कठीण तपस्या केली. सुरुवातीच्या काळात ती फक्त फळे आणि मुळांवर अवलंबून होती. नंतर तिने फक्त वाळलेली पाने खाऊन तपस्या केली. त्यानंतर तिने पाण्यावर जगून आणि शेवटी फक्त हवा सेवन करून व उपवास करून तपस्या केली. तिच्या तपस्येच्या अग्नीतून निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे तिन्ही लोक थरथर कापू लागले. देवराज इंद्राचे सिंहासनही थरथर कापू लागले. सर्व देवांना काळजी वाटली की ही कोण व्यक्ती आहे जी इतकी कठोर तपस्या करत आहे. देवांची भीती स्वाभाविक होती. त्यांनी पाहिले की या तपस्वीच्या तपस्यांच्या शक्तीमुळे स्वर्गातील परिस्थिती हलत आहे.
प्रथम त्यांनी अप्सरा पाठवून वृंदाची तपस्या तोडण्याचा प्रयत्न केला, पण वृंदाचे हृदय भगवान विष्णूंमध्ये इतके मग्न होते की कोणत्याही अप्सराचे सौंदर्य किंवा नृत्य तिचे लक्ष थोडेसेही विचलित करू शकले नाही. जेव्हा सर्व प्रयत्न यशस्वी झाले तेव्हा देवराज इंद्राच्या नेतृत्वाखाली घाबरलेले देवगण विश्वाचे निर्माते भगवान ब्रह्मा यांच्या आश्रयाला गेले. त्यांनी ब्रह्मांना नमस्कार केला आणि त्यांना त्यांचे दुःख सांगितले. हे प्रजापती, एक मुलगी पृथ्वीवर इतकी कठोर तपस्या करत आहे की तिच्या तेजाने आपला स्वर्गही तापत आहे. आम्हाला तिचा हेतू माहीत नाही आणि आम्हाला भीती वाटते की ती तिच्या तपश्चर्येने आमचे हक्क हिरावून घेईल. हे प्रभू, कृपया आमचे रक्षण करा आणि हे रहस्य जाणून घ्या. देवांची चिंता ऐकून हुशार ब्राह्मणांनी त्यांच्या दिव्य डोळ्यांनी पाहिले आणि लगेच सर्व काही समजले. त्यांनी किंचित हसून देवांना धीर दिला आणि म्हणाले, हे देवांनो, घाबरू नका. ती मुलगी सामान्य स्त्री नाही, तर देवी लक्ष्मीच्या कलेतून जन्मलेली राजा धर्मध्वजची कन्या वृंदा आहे. तिच्या तपश्चर्येचा उद्देश कोणतेही पद किंवा अधिकार मिळवणे नाही, तर शुद्ध भक्तीने भगवान नारायणांना तिचा पती म्हणून मिळवणे आहे. तिची भक्ती निस्वार्थ आणि अत्यंत शुद्ध आहे. मी तिच्याकडे जाऊन तिला तिचे भाग्य कळवीन. असे म्हणत ब्रह्माजी आपल्या हंसवाहनावर जंगलात पोहोचले, जिथे वृंदा तपश्चर्येत मग्न होती. ब्राह्मणांच्या आगमनाने संपूर्ण जंगल अलौकिक प्रकाशाने चमकले. झाडांवर नवीन फुले उमलली, कोरड्या नद्या पाण्याने भरल्या आणि हिंसक प्राणी देखील त्यांचे शत्रुत्व विसरून शांत झाले. ब्रह्मदेव हळूहळू वृंदाजवळ आले. त्यांनी पाहिले की सतत तपश्चर्येमुळे वृंदाचे शरीर कमकुवत झाले होते, परंतु तिच्या चेहऱ्यावर एक अद्भुत शांती आणि दिव्य तेज होते. ब्रह्मांनी त्यांच्या कमंडलातून पाणी शिंपडले आणि त्यांच्या गोड आवाजात वृंदाला उद्देशून म्हटले, कन्या वृंदा, डोळे उघड. तुझी तपस्या यशस्वी झाली आहे. तुझ्या आढळ भक्तीने आणि कठोर साधनेने मी खूप प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देण्यासाठी आलो आहे. तुझी इच्छा सांग. प्रजापतींना समोर पाहून ती भावुक झाली. ती उठली आणि ब्रह्माजींच्या चरणी नतमस्तक झाली. हात जोडून कर्कश स्वरात म्हणाली, हे विश्वाच्या निर्मात्या, तुम्ही मला दर्शन दिले, यामुळे माझे जीवन धन्य झाले आहे. हे प्रभू, जर तुम्ही खरोखर माझ्यावर प्रसन्न असाल तर मला फक्त हा एक वर द्या की या सजीव आणि निर्जीव जगाचे स्वामी, माझे पूजनीय भगवान श्री हरी विष्णू मला आपली पत्नी म्हणून स्वीकारतील. याशिवाय मला स्वर्ग, मोक्ष किंवा इतर कशाचीही इच्छा नाही. वृंदाची निस्वार्थ भक्ती आणि निस्वार्थ प्रेम पाहून ब्रह्मांचे हृदय करुणेने भरले. वृंदाला उठवत ते म्हणाले, मुली, तुझा संकल्प आणि तुझी भक्ती तिन्ही लोकांमध्ये कोणापेक्षाही अतुलनीय आहे. तू निसंशयपणे भगवान विष्णूंची पत्नी होण्यास पात्र आहेस आणि शेवटी तू त्यांच्यात विलीन होशील. पण नियतीचा नियम खूप मजबूत आहे. या नियमानुसार या जन्मात तुझा विवाह सरळ भगवान विष्णूंशी होणे शक्य नाही. हे तुझ्या एका पूर्वकर्माचे फळ आहे. हे ऐकून वृंदा आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, पितामह, कृपया सविस्तरपणे सांगा. असे कोणते कर्म आहे ज्यामुळे मी माझ्या आराध्यापासून दूर जात आहे? मग ब्रह्मदेवांनी रहस्य उलगडले आणि म्हणाले, कन्या, पूर्वीच्या काळात जेव्हा तू राधाराणीची प्रिय मैत्रीण म्हणून गोलोकात राहत होतीस, तेव्हा सुदामा नावाचा एक गोप होता, जो भगवान श्रीकृष्णाचा आवडता भक्त होता. एकदा रासलीलेच्या वेळी तुझे आणि सुदामाचे अज्ञानामुळे भांडण झाले आणि तो रागाच्या भरात सुदामाला राक्षस म्हणून जन्म घेण्याचा शाप दिला. तुझ्या शापामुळे तो गोप पृथ्वीवर राक्षस राजा दमचा पुत्र शंखचूडच्या रूपात जन्माला आलाय. तो पूर्वजन्मात भगवान कृष्णाचा भक्त असल्याने अत्यंत पराक्रमी, तेजस्वी आणि नारायणांचा अंश आहे. नियतीने ठरवले आहे की तू त्याच शंखचूडशी लग्न करशील. तू त्याची पत्नी होशील आणि आदर्श पतिव्रता धर्माचे पालन करशील. तुझी पतिव्रता शक्ती त्याची सर्वात मोठी संरक्षक कवच बनेल. या जीवनातील कर्तव्य पूर्ण केल्यानंतर तू हे भौतिक शरीर सोडून जाशील. मग तुझे दिव्य शरीर भगवान विष्णूंसोबत त्यांच्या निवासस्थान वैकुंठात कायमचे राहील.
आणि पृथ्वीवरील तुझे हे भौतिक शरीर गंडकी नावाच्या पवित्र नदीत रूपांतरित होईल. तुझ्या केसांपासून एक दिव्य वनस्पती उगवेल जी तुळशी म्हणून ओळखली जाईल. या तुळशीच्या रूपात तू भगवान विष्णूंना इतकी प्रिय होशील की तुझ्याशिवाय त्यांची कोणतीही पूजा पूर्ण होणार नाही. तू कायमची त्यांची साथीदार होशील. म्हणून निराश होऊ नको आणि भाग्याचा हा नियम स्वीकार कर. ब्रह्मांकडून तिच्या भविष्याची आणि मागील जन्माची कहाणी ऐकल्यानंतर वृंदाला दुःख झाले. तसेच तिची इच्छा पूर्ण न झाल्याने तिला खिन्नता आली. तरीही तिने देवाचीच लीला समजून ते सर्व स्वीकारले. तिने ब्रह्माजींना नमस्कार केला आणि तिची वर्षानुवर्षी चाललेली तपश्चर्या संपवली. यानंतर तिचे मन शांत करण्यासाठी आणि तिची वर्षानुवर्षे चाललेली तपश्चर्या संपवली. यानंतर तिचे मन शांत करण्यासाठी आणि पुण्य मिळवण्याच्या उद्देशाने ती तीर्थयात्रेला निघाली. अनेक तीर्थक्षेत्रे, आश्रम आणि पवित्र स्थळांची यात्रा करत एके दिवशी वृंदा पवित्र गंगा नदीच्या काठावर पोहोचली. ते ठिकाण खूप शांत आणि नयनरम्य होते. गंगेचा पवित्र प्रवाह मधुर आवाजाने वाहत होता आणि त्याच्या काठावर हिरवीगार झाडे आणि फुलांनी भरलेल्या वेली होत्या. वातावरणात एक अद्भुत आध्यात्मिक शांती पसरली होती. त्या शांत वातावरणात वृंदाला एक अद्भुत दृश्य दिसले. गंगेच्या काठावर एका विशाल झाडाखाली रत्नजडित सिंहासनावर एक अतिशय तेजस्वी आणि तरुण युवा योगी ध्यानस्थ बसले होते. ते दुसरे कोणी नाही तर श्री गणेश होते. त्यांचा विशाल हत्तीचा चेहरा हजारो सूर्याच्या तेजाने चमकत होता. त्यांचे मोठे शांत डोळे बंद होते, जणू ते स्वतःमध्ये संपूर्ण विश्वाचे निरीक्षण करत होते. त्यांचे संपूर्ण शरीर केशर आणि चंदनाच्या सुगंधी लेपाने मढवलेले होते, जे त्यांच्या गोऱ्या त्वचेवर एक दिव्य तेज पसरवत होते. त्यांनी कमरेला पिवळे कापड घातले होते आणि त्यांच्या गळ्यात ताज्या पारिजात फुलांचा हार होता. त्यांच्या विशाल पोटावर सर्पराज वासुकी यज्ञपविताच्या रूपात लपटलेले होते. त्यांच्या चारही हातांमध्ये त्यांची आवडती शस्त्रे, फास, मोदक आणि वरदमुद्रा होती. त्यावेळी ते ब्रह्मांच्या ध्यानात इतके मग्न होते की त्यांना बाहेरील जगाचे भानच राहिले नाही. भगवान गणेशाचे हे अद्वितीय, शक्तिशाली आणि अत्यंत आकर्षक रूप पाहताच वृंदा क्षणभर सर्व काही विसरली. केवळ भगवान विष्णूंसाठी स्थिर झालेले तिचे मन गणेशाचे हे ब्रह्मचारी तेज आणि शांत सौंदर्य पाहून अस्वस्थ झाले. तिच्या मनात एक मोह निर्माण झाला. तिला वाटलं, हा योगी कोण आहे? त्याचे रूप स्वतः कामदेवांनाही लज्जित करत आहे. यांच्यात अपार शक्ती, शांती आणि सौंदर्याचा अद्भुत संगम आहे. जर विधीच्या नियमानुसार माझा विवाह भगवान विष्णूंशी होऊ शकत नाही, तर हा तेजस्वी योगीच माझ्यासाठी सर्वात योग्य वर आहे. तिच्या मनात निर्माण झालेल्या या क्षणिक मोह आणि मालकीच्या भावनेने प्रेरित होऊन वृंदाहीने एक चूक केली, ज्यामुळे सृष्टीत एक नवीन परंपरेला जन्म मिळाला. ती हळूहळू गणेशांजवळ गेली आणि त्यांचे खोल ध्यान खंडित करण्याचा प्रयत्न केला. ती तिच्या गोड आवाजात म्हणाली, हे महान तपस्वी, तुम्ही कोण आहात? तुमचे हे रूप त्रिभुवनाची मन मोहित करण्यास सक्षम आहे. मी वृंदा आहे, राजा धर्मध्वजाची कन्या. मी तुमच्या दिव्य रूपाने मोहित झाले आहे आणि तुमच्याशी लग्न करू इच्छिते. माझी नम्र विनंती स्वीकारा आणि मला तुमची पत्नी म्हणून स्वीकारा. एका स्त्रीच्या मधुरवाणीने त्यांचे खोल ध्यान विचलित झाले. तेव्हा भगवान गणेशांनी हळूहळू डोळे उघडले. त्यांनी वृंदाचे म्हणणे धैर्याने ऐकून घेतले. त्यांच्या मनात वृंदांबद्दल कोणताही राग किंवा द्वेष नव्हता, पण ते ब्रह्मचारी होते. तपश्चर्या आणि योगाद्वारे परम सत्य प्राप्त करणे हे त्यांचे एकमेव ध्येय होते. विवाह आणि गृहस्थ जीवन हे त्यांच्या आध्यात्मिक साधनेच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे होते. त्यांनी वृंदाला अतिशय शांतपणे आणि विनम्रतेने उत्तर दिले, हे देवी, तुमचे स्वागत आहे. मी भगवान महेश्वर आणि माता पार्वती यांचा पुत्र गणेश आहे. तुमच्या प्रस्तावाबद्दल आणि तुमच्या आदराबद्दल मी तुमचा आभारी आहे. परंतु मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी आजीवन ब्रह्मचर्य करण्याचा संकल्प घेतला आहे. विवाह आणि सांसारिक बंधन माझ्या मार्गासाठी उपयुक्त नाही. माझे सुख वैराग्य आणि तपस्येत आहे, गृहस्थ जीवनात नाही.
त्यासाठी मी तुमचा विवाह प्रस्ताव स्वीकार करण्यास असमर्थ आहे. कृपया मला क्षमा करा आणि दुसरा वर शोधा. भगवान गणेशांनी त्यांचे शब्द अतिशय विनम्रपणे आणि सोप्या पद्धतीने सांगितले, परंतु वृंदासाठी हा नकार असह्य अपमान होता. प्रथम ब्रह्मांनी तिला नियतीचा नियम सांगून तिची इच्छा नाकारली होती आणि आता या योगींनी लगेचच तिचा प्रस्ताव नाकारला होता. तिच्या सौंदर्य आणि भक्तीबद्दलचा तिचा अभिमान भंग झाला. तिच्या प्रेमाची भावना क्षणातच तीव्र क्रोध आणि अहंकारात बदलली. तिचे सुंदर डोळे रागाने लाल झाले आणि तिने बोलण्यावर पूर्णपणे नियंत्रण गमावले. रागाच्या भरात तिने भगवान गणेशांना शाप दिला. माझ्या शुद्ध प्रेमाचा आणि लग्नाच्या प्रस्तावाचा तिरस्कार करून तुम्ही माझा घोर अपमान केला आहे. मी तुम्हाला शाप देते की तुमचे ब्रह्मचर्य व्रत ज्याचा तुम्हाला इतका अभिमान आहे ते निश्चितच मोडेल. तुम्ही लग्नापासून पळून जात आहात, पण तुम्ही लग्न कराल आणि तेही एकाच वेळी एका नव्हे तर 2 सुंदर स्त्रियांशी. शांत आणि निष्पाप तपस्वीच्या तपश्चर्येत अशा प्रकारे व्यत्यय आणणे आणि नंतर अहंकाराने त्याला अशा प्रकारे श्राप देणे हे कोणत्याही दृष्टिकोनातून धर्माच्या अनुरूप नव्हते. वृंदाचे हे अनुचित आणि अहंकारी कृत्य पाहून सामान्यतः करुणा आणि शांतीचा सागर असलेल्या भगवान गणेशांनाही धर्माचे रक्षण करण्यासाठी राग आला. त्यांनी विचार केला की या देवीने केवळ अधर्मच केला नाही, तर आपल्या भक्तीच्या अभिमानात आपल्या विवेकाला देखील विसरले आहे. तिला तिच्या कर्माचा दंड मिळालाच पाहिजे. तेव्हा गणेशांनी देखील आपल्या दिव्य शक्तींनी वृंदाला प्रतिसाद दिला. हे देवी, तू तुझ्या वासना आणि खोट्या अहंकाराच्या प्रभावाखाली एका निष्पाप व्यक्तीची साधना रोखली आहेस आणि धर्माविरुद्ध वागली आहेस. तू मला शाप दिला आहेस, म्हणून आता माझाही शाप ऐक. मी तुला शाप देतो की ब्रह्मांनी सांगितल्याप्रमाणे तुझे लग्न एका असुराशी होईल आणि त्या असुराची पत्नी झाल्यानंतर तुला हे सुंदर मानवी शरीर सोडून एका निर्जीव अचेतन वृक्षाचे रूप धारण करावे लागेल. गणेशांचे हे शब्द चमकणाऱ्या विजेप्रमाणे होते, जे तिच्या हृदयात शिरले आणि तिला तिची भयंकर चूक कळली. ती थरथर कापू लागली आणि भगवान गणेशाच्या विशाल पायांवर पडून रडू लागली. तिने क्षमा मागितली आणि म्हणाली, हे विघ्नहर्ता, हे करुणेच्या सागरा, मी एक मोठा गुन्हा केला आहे. प्रभू, मी माझ्या अहंकार आणि आसक्तीच्या अंधारात तुम्हाला ओळखले नाही. मी एक पूजनीय देवतेचा अपमान केला आहे. कृपया मला क्षमा करा. प्रभू, तुमचा हा कठोर शाप परत घ्या. वृंदाला खऱ्या मनाने पश्चाताप करताना पाहून करुणेने गणेशाचे हृदय वितळले. तिला उठवत ते म्हणाले, हे देवी, आता तोंडाने उच्चारलेला शाप परत घेता येणार नाही, कारण हे देखील आता विधीच्या नियमाचा एक भाग बनले आहे. पण तुझा खरा पश्चाताप पाहून तुझ्या कल्याणासाठी मी त्यात नक्कीच काही सुधारणा करू शकतो. माझ्या शापामुळे तू महाशक्तिशाली राक्षस शंखचूडशी लग्न करशील, परंतु तू नेहमीच भगवान विष्णूंची सर्वात प्रिय राहशील. शरीर सोडल्यानंतर जेव्हा तू एका झाडाचे रूप धारण करशील, तेव्हा तुला संपूर्ण जगात तुळशीच्या नावाने आदरणीय मानले जाईल. तुला पृथ्वीवरील सर्वात प्रिय आणि पूजनीय वनस्पती मानले जाईल. भगवान विष्णू स्वतः तुला त्यांची प्रिय पत्नी म्हणून स्वीकारतील आणि तुला नेहमी त्यांच्या मस्तकावर धारण करतील. तुझ्या पानांशिवाय त्यांची कोणतीही पूजा किंवा नैवेद्य अपूर्ण आणि अस्वीकार्य मानला जाईल. मोक्ष प्रदान करणारी देवी म्हणून तुला सर्वोच्च आदर मिळेल. पण माझ्या शापाच्या नियमामुळे माझ्या पूजेमध्ये तुळशी कधीही अर्पण केली जाणार नाही. हा कायमचा नियम होईल. जो कोणी माझ्या पूजेमध्ये न कळत तुळशीचे पान अर्पण करेल, त्याला त्या पूजेचे फळ मिळणार नाही. हे वृंदाने आपले भाग्य स्वीकारले आणि गणेशांना वारंवार नमस्कार करत ती जड अंतकरणाने तेथून निघून गेली. अशा प्रकारे शापाच्या आसक्तीमुळे सृष्टीमध्ये एक अशी परंपरा निर्माण झाली, जी आजही प्रचलित आहे. ही कथा आपल्याला शिकवते की भक्तीच्या मार्गावरही अहंकार आणि मालकी हक्काची भावना किती धोकादायक असू शकते आणि आपल्या वाणीवर ताबा असणे किती आवश्यक आहे. देवी वृंदाला शाप दिल्यानंतर भगवान गणेश पुन्हा आपल्या तपश्चर्येत मग्न झाले. जणू काहीच घडले नाही. ते परमात्म्याच्या ध्यानात मग्न होते
आणि बाह्य जगाच्या घटना त्यांच्या शांत प्रतिमेला जास्त काळ त्रास देऊ शकल्या नाहीत. परंतु देवी तुळशीने उच्चारलेला शाप आता विधीच्या नियमाचा भाग बनला होता. तो खरा व्हायचाच होता. काळ त्याच्या गतीने पुढे जात राहिला. त्यांच्या असाधारण बुद्धिमत्तेमुळे, ज्ञानामुळे आणि शक्तीमुळे तिन्ही लोकांमध्ये भगवान गणेशांची पूजा केली जाऊ लागली. ते देवांचे तारणहार बनले आणि सर्व कामांच्या सुरुवातीला त्यांची पूजा होणारे प्रथम पूज्य बनले. पण त्यांच्या आयुष्यात एक विचित्र समस्या होती. त्यांचे स्वरूप खूपच असामान्य होते. त्यांचे शरीर मानवाचे होते आणि त्यावर हत्तीचे डोके होते. जरी हे रूप अत्यंत दिव्य आणि पूजनीय असले तरी सांसारिक दृष्टिकोनातून ते विवाहासाठी अडथळा ठरले. जेव्हा जेव्हा त्यांच्या लग्नाची चर्चा होत असे तेव्हा कोणत्याही स्वर्गीय कन्या किंवा ऋषींची मुलगी त्यांचे अद्वितीय रूप पाहून संकोच करत असे आणि कोणीही त्यांच्याशी लग्न करण्यास संमती देत नसे. हळूहळू वेळ निघून जात होता. इतर सर्व देव आणि ऋषीमुनींच्या पुत्रांचे लग्न झाले. ते सर्व त्यांच्या गृहस्थ जीवनात प्रवेश करून स्थिर झाले होते. पण भगवान गणेश अजूनही अविवाहित होते. हे पाहून त्यांना कधी कधी खूप वाईट वाटायचे. त्यांना वाटायचं की त्यांच्या दिसण्यामुळे त्यांच्यासोबत अन्याय होत आहे. आई पार्वतीलाही तिच्या मुलाच्या लग्नाची काळजी वाटत होती. पण त्यांना योग्य वधू सापडत नव्हती. सततच्या उपेक्षेमुळे आणि एकाकीपणामुळे भगवान गणेशांना रागाने संताप येऊ लागला. ते विचार करू लागले, जर मी लग्न करू शकलो नाही तर मी या जगात इतर कोणालाही शांततेत लग्न करू देणार नाही. असा विचार करून सर्व विघ्नांचा नाश करणारे गणेश एक नवीन लीला निर्माण करत होते आणि विघ्न करणारे बनले होते. आता जेव्हा जेव्हा तिन्ही लोकांमध्ये लग्न किंवा कोणताही शुभ प्रसंग असायचा तेव्हा भगवान गणेश आपल्या अनुयायांना पाठवून त्यात काही ना काही अडथळा निर्माण करत असत. त्यांचे वाहक मूषकराज त्यांच्या सैन्यासह लग्न मंडपात प्रवेश करत असत आणि सर्व काही नष्ट करत असत. कधी ते लग्नाच्या मिरवणुकीचा मार्ग अडवत असत तर कधी लग्नातील शुभ साहित्य खराब करत असत. त्यांच्या या कृत्यामुळे कोणताही विवाह कोणत्याही प्रकारचा गोंधळ न होता होऊ शकला नाही. संपूर्ण देवलोक, भूलोक आणि ऋषीमुनी समुदायात गोंधळ उडाला. या विचित्र समस्येने सर्व लोक खूप त्रासले. प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला काही मोठा अडथळा का येतो हे कुणालाही समजत नव्हते. शेवटी जेव्हा ही समस्या असह्य झाली तेव्हा देवराज इंद्राच्या नेतृत्वाखाली सर्व देव, ऋषी आणि गंधर्व विश्वाचे निर्माता परम भगवान ब्रह्मा यांच्याकडे गेले. सर्वांनी ब्रह्मदेवांना नमस्कार केला आणि त्यांना आपले दुःख सांगितले. हे पितामह, आपण मोठ्या संकटात सापडलो आहोत. पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत कोणतेही शुभ कार्य, विशेषतः विवाह समारंभ कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होत नाहीत. प्रत्येक वेळी काही ना काही अडथळा येतोय आणि काम थांबतंय. या समस्येचं मूळ कारण आणि त्यांचं निराकरण पाहण्यासाठी कृपया तुमच्या दिव्यदृष्टीचा वापर करा. देवतांचा दयनीय आक्रोश ऐकून ब्रह्मदेवांनी डोळे मिटले आणि आपल्या योगिक शक्तींनी घटनांचा संपूर्ण क्रम समजून घेतला. त्यांना समजलं की हे सर्व भगवान गणेशाचं नाटक आहे, जे लग्न न करण्याच्या दुःखातून उद्भवलं आहे. ब्रह्मदेव हसले. त्यांनी देवांना धीर दिला आणि म्हणाले, हे देवांनो, काळजी करू नका. मला या समस्येचं कारण आणि उपाय दोन्ही माहीत आहेत. हे सर्व भगवान गणेशांच्या मनातील वेदनांचे परिणाम आहेत. आता तुळशीचा शाप खरा होऊन गणेशांच्या लग्नाची व्यवस्था करण्याची वेळ आली आहे. असं म्हणत ब्रह्मांना एक अद्भुत आणि दिव्य उपाय सापडला. सामान्य मुली शोधण्याऐवजी त्यांनी आपल्या योगमाया आणि तपशक्तीने 2 दिव्य, सुंदर आणि चांगल्या वर्तनाच्या मुली निर्माण केल्या. त्या दोन्ही मुली देवत्वाचा अवतार होत्या. त्यांचं सौंदर्य अप्सरांनाही लाजवत होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज चमकत होतं. या मुलींपैकी एकीचं नाव रिद्धी होतं. रिद्धी ही भौतिक आणि संसारिक समृद्धी, संपत्ती, धान्य, वैभव, ऐश्वर्य आणि विपुलतेची अधिष्ठात्री होती. तिची उपस्थितीच यश आणि समृद्धीचं प्रतीक होती. दुसऱ्या मुलीचं नाव सिद्धी होतं.
सिद्धी आध्यात्मिक ज्ञान, आध्यात्मिक प्रगती, बुद्धी, बौद्धिक कौशल्य आणि सर्व प्रकारच्या अष्टसिद्धी म्हणजेच अलौकिक शक्तींची देवी होती. ती परम शांती आणि ज्ञानाची मूर्ती होती. या दोन्ही कन्या ब्रह्मांच्या मानसपुत्री होत्या आणि त्या गणेशासाठी सर्व प्रकारे योग्य होत्या, कारण त्या सामान्य स्त्रिया नव्हत्या, तर त्या स्वतः साक्षात दैवी शक्ती होत्या. ब्रह्मदेव स्वतः रिद्धी आणि सिद्धी या दोन मुलींना आपल्या मुली म्हणून घेऊन कैलास पर्वतावर भगवान गणेशांकडे पोहोचले. त्यांनी भगवान गणेशांना मोठ्या प्रेमाने समजावून सांगितलं, हे पुत्र गणेशा, तुझं दुःख आणि क्रोध स्वाभाविक आहे, परंतु अशा प्रकारे इतरांच्या चांगल्या कामात हस्तक्षेप करणं तुला शोभा देत नाही. तू स्वतः शुभतेची मूर्ती आहेस, शुभतेचं प्रतीक आहेस. तुझी समस्या सोडवण्यासाठी मी माझ्या या दोन मानस मुलींना घेऊन आलो आहे. त्यांची नावे रिद्धी आणि सिद्धी आहेत. त्या प्रत्येक प्रकारे तुझ्यासाठी योग्य आहेत आणि त्यांची तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. तुळशीचा शाप खरा करण्यासाठी आणि सृष्टीचा समतोल राखण्यासाठी मी इच्छितो की तू त्या दोघींनाही तुझ्या पत्नी म्हणून स्वीकारावे आणि गृहस्थ धर्माचे पालन करून जगासमोर एक नवीन आदर्श सादर करावा. जेव्हा भगवान गणेशाने रिद्धी आणि सिद्धीचे दिव्य रूप पाहिले आणि त्यांच्या अलौकिक गुणांबद्दल ऐकले, तेव्हा ते अत्यंत प्रभावित झाले. त्यांना देवी तुळशीने दोन स्त्रियांशी लग्न करण्याचा दिलेला शापही आठवला. त्यांना वाटले की त्यांचे वडील महाब्रह्मा हे स्वतः प्रस्ताव घेऊन आले आहेत, त्यामुळे त्या जगाचे कल्याण नक्कीच असेल. त्यांनी या विवाह प्रस्तावाला नम्रपणे सहमती दर्शवली. ही बातमी ऐकताच तिन्ही लोकांमध्ये आनंद आणि उत्सवाची लाट पसरली. गणेशजींच्या समस्यांमुळे त्रस्त असलेले देव आणि ऋषी आता त्यांच्या लग्नाबद्दल ऐकून खूप आनंदित झाले. भगवान शिव आणि माता पार्वती त्यांच्या मुलाच्या लग्नाची बातमी ऐकून खूप आनंदित झाले. त्यानंतर भगवान गणेशांच्या लग्नाची तयारी भव्य आणि अभूतपूर्व पद्धतीने सुरू झाली. हा इतका दिव्य विवाह होता की तिन्ही लोकांचे सर्व देव, देवी, ऋषी, यक्ष, गंधर्व, मानव आणि नाग यांना त्यांचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केले गेले. दिव्य शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांनी स्वतः एक अद्भुत आणि विशाल विवाह मंडप बांधला होता, जो सोने आणि रत्नांनी जडलेला होता आणि त्याचे सौंदर्य पाहण्यासारखे होते. भगवान शिव आणि माता पार्वती यांनी त्यांच्या प्रिय मुलाच्या लग्नाचे सर्व विधी जसे की हळदी, मेहंदी, संगीत मोठ्या आनंदाने पार पाडले. या विवाहात ब्रह्मदेव स्वतः मुख्य पुजारी बनले आणि त्यांनी वैदिक मंत्रांनी सर्व विधी केले. जगाचे रक्षक भगवान विष्णूंनी कन्यादानाच्या विधीत मदत केली आणि सर्व देवतांनी एकत्रितपणे वरातीचे स्वागत केले. अतिशय शुभ आणि दिव्य मुहूर्तावर भगवान गणेशांचा पाणीग्रहण संस्कार रिद्धी आणि सिद्धी दोघांसोबत एकाच वेळी एकाच मंडपात करण्यात आला. अशा प्रकारे देवी तुळशीचा शाप खरा ठरला. हा विवाह केवळ दोन स्त्रिया आणि एक पुरुष यांचे संस्कारिक मिलन नव्हता, तर हा एक आध्यात्मिक संगम होता. हा या गोष्टीचा प्रतीक होता की जिथे बुद्धी आणि ज्ञानाचे देव गणेश यांचा सहवास असतो, तिथे भौतिक समृद्धी रिद्धी आणि आध्यात्मिक सफलता सिद्धी दोघेही स्वतःच येतात आणि स्थायी रूपात निवास करतात. विवाहानंतर गणेशांचे गृहस्थ जीवन सुरू झाले. वेळ आल्यावर गणेश आणि देवी रिद्धी यांच्या तेजस्वी पुत्राचा जन्म झाला, ज्याचे नाव शुभ ठेवले गेले. शुभचा अर्थ आहे मंगल, कल्याण आणि शुभता. अशा प्रकारे देवी सिद्धीपासून देखील परमज्ञानी पुत्राची प्राप्ती झाली. त्याचे नाव लाभ असे ठेवण्यात आले. लाभ म्हणजेच प्रत्येक कामात प्राप्ती, नफा आणि यश. भक्तांनो, आता आपण अशी एक कथा ऐकणार आहोत जी भक्तीचे खरे स्वरूप प्रगट करते. ती आपल्याला देवाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा आणि खरा मार्ग कोणता आहे हे समजावून सांगते. ही धर्मपूर गावाची कहाणी आहे, जिथे भक्तीची दोन वेगवेगळी रूपे दिसतात. एक अहंकाराने भरलेले आणि दुसरे करुणेने भरलेले. खूप पूर्वीची गोष्ट आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले धर्मपूर नावाचे एक सुंदर आणि समृद्ध गाव होते. या गावातील लोक खूप कष्टाळू आणि धार्मिक होते.
ते सर्व भगवान गणेशाला आपला इष्टदेव मानत होते. त्यांचे म्हणणे होते की गणेश केवळ विघ्नहर्ताच नाही तर सद्बुद्धीचे देवता देखील आहेत. ते म्हणायचे, जेव्हा आपण सरळ मार्गाने चालतो आणि आपल्या कर्तव्याचे पालन करतो तेव्हा आपल्या जीवनातील सर्व समस्या आपोआप सुटतात. त्या गावच्या मध्यभागी एक प्रचंड आणि भव्य वाडा होता, जो गाव प्रमुखाचा होता. त्या प्रमुखाचे नाव भानू प्रताप होते. तो खूप श्रीमंत होता आणि त्याच्या संपत्तीची चर्चा दूरवर होत असे. भानू प्रताप स्वतःला भगवान गणेशांचा सर्वात मोठा भक्त मानत असे, परंतु त्याची भक्ती भक्तीपेक्षा जास्त अहंकारी होती. त्याला त्याच्या संपत्तीचा आणि धार्मिक विधींचा खूप अभिमान होता. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तो इतके भव्य कार्यक्रम आयोजित करायचा की पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले जायचे. भक्तांनो, ही कथा शेवटपर्यंत ऐका. बघा, श्री गणेश तुम्हाला कधीही कशाचीही कमी पडू देणार नाहीत. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तो इतके भव्य कार्यक्रम आयोजित करायचा की पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले जायचे. त्याचा मुख्य उद्देश संपूर्ण समाजाला हे सिद्ध करणे होता की त्याच्यापेक्षा मोठा गौरवशाली भक्त कुणीही नाही. या धर्मपूर गावाच्या एका टोकावर, जिथे गावाची सीमा संपते, तिथे एक छोटी झोपडी होती. शांताबाई नावाची एक वृद्ध महिला त्या झोपडीत एकटीच राहत होती. जगाच्या नजरेत ती खूप गरीब होती. तिच्याकडे संपत्ती, पैसा किंवा मालमत्ता या नावाने काहीही नव्हते, पण प्रत्यक्षात ती सर्वात श्रीमंत होती. तिचे हृदय प्रेम, समाधान आणि करुणा अशा अमूल्य रत्नांनी भरलेले होते. शांताबाई देखील भगवान गणेशांच्या भक्त होत्या, परंतु त्यांची भक्ती मूक आणि कृतिभिमुख होती. तिने तिच्या थरथरत्या हातांनी जवळच्या नदीतून आणलेल्या पवित्र मातीपासून भगवान गणेशांची एक अतिशय सुंदर आणि देखणी मूर्ती कोरली होती. त्या मूर्तीचा चेहरा शांताबाईच्या स्वभावासारखाच खूप शांत आणि हसरा होता. तिने त्या मूर्तीला देवासारखे नाही तर तिच्या सर्वात प्रिय मित्र आणि सहचारीसारखे मानले. ती त्यांना प्रेमाने माझा सखा गणेश म्हणत असे. शांताबाईचा असा विश्वास होता की गणेश केवळ दगड किंवा मातीच्या मूर्तीमध्ये मर्यादित नाहीत, तर ते विश्वाच्या प्रत्येक कणात आणि प्रत्येक सजीवात राहतात. त्यांची पूजा मंदिराच्या भिंतीपुरती मर्यादित नव्हती, तर त्यांची संपूर्ण दैनंदिन दिनचर्या पूजा होती. शांताबाई गावात छोटी मोठी कामे करून किंवा जंगलातून लाकूड गोळा करून आपली उपजीविका करत असे. या कष्टातून तिला जे काही थोडे मिळत असे त्यातही तिला प्रचंड समाधान वाटत असे. तिची एक सवय होती की जेव्हाही तिला अन्न मिळत असे, जरी ते कोरडी भाकरी असली तरीही ती ते कधीही एकटी खात नसे. ती नेहमीच त्यातील एक भाग गरजू व्यक्तीसाठी बाजूला ठेवत असे. ती अनेकदा भुकेल्या वाटसरूला, कमकुवत प्राण्याला किंवा झोपडी बाहेर बसलेल्या पक्षाला तिचे अन्न खायला द्यायची. आणि प्रत्येक वेळी कोणाची तरी सेवा केल्यानंतर ती तिच्या झोपडीत येऊन तिच्या मित्र गणेशाच्या मूर्तीसमोर हात जोडून म्हणत असे, माझ्या प्रिय मित्रा, आज मी तुझ्या वतीने एका भुकेल्या व्यक्तीला जेवू घातले आहे. मला खात्री आहे की अन्न थेट तुझ्यापर्यंत पोहोचले असेल आणि आज तुझे पोट भरले असेल. तिच्यासाठी भक्ती म्हणजे एखाद्याला जेवू घालणे, एखाद्याची अश्रू पुसणे, एखाद्याचे दुःख वाटून घेणे असे होते. आता गणेश चतुर्थीचा पवित्र सण येणार होता. संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण होत होते. विशेषतः मुख्य भानुप्रतापाच्या हवेलीत जणू काही इंद्रांचा दरबार सजवला जात होता. दूरदूरच्या शहरांमधून कारागीर बोलावले जात होते, जे सोन्या चांदीच्या धाग्यांनी एक भव्य पंडाल बनवत होते. देशातील प्रसिद्ध स्वयंपाकांना शेकडो मिठाई आणि स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यासाठी बोलवण्यात आले होते. त्या स्वादिष्ट पदार्थांचा सुंदर सुगंध वाऱ्यासोबत संपूर्ण गावात पसरत होता आणि भानू प्रतापाच्या वैभवाची घोषणा करत होता. हे सर्व पाहून आणि त्या स्वादिष्ट पदार्थांचा वास घेताना शांताबाईचे मन क्षणभर थोडे अस्वस्थ आणि दुःखी झाले. ती तिच्या झोपडीत बसून तिच्या लहान गणेश मूर्तीकडे पाहत होती. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. हात जोडून ती अगदी निरागसपणे म्हणाली, अरे माझ्या मित्रा, बघ, संपूर्ण गाव तुझे स्वागत करण्यासाठी किती उत्सुक आहे. भानुप्रताप तुझ्यासाठी नवीन रेशमी कपडे आणेल, तुला सोन्याचा मुकुट घालेल
आणि तुला अनेक प्रकारचे स्वादिष्ट लाडू आणि मोदक देईल. त्याच्या उत्सवात महान विद्वान येतील आणि वेदांचे मंत्र म्हणतील. पण मी एक अतिशय साधी आणि गरीब वृद्ध स्त्री आहे. माझ्याकडे नवीन कपडे नाहीत, सोन्याचा मुकुट नाही किंवा तुला अर्पण करण्यासाठी 56 नैवेद्याचा प्रसादही नाही. मला मंत्रही माहीत नाहीत. माझे हृदय फक्त तुझे नाव घेते. अशा परिस्थितीत तुला माझ्या या निर्जन झोपडीत यायला आवडेल का? माझ्या मित्रा, तू मला भेटायला येशील का? हे बोलत असताना तिचा घसा भरून गेला आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंचे 2 थेंब थेट मूर्तीच्या पायांवर पडले. जणू तिने तिच्या खऱ्या अश्रूंनी गणेशाचे पाय धुतले आहेत या विचाराने तिचे हृदय दडपले. तिने स्वतःला सांभाळले. तिच्या आतून एक आवाज आला, शांता, तू एवढी व्याकुळ का होतेस? तुझ्या मित्राला हे माहीत नाही का की खरा भाव काय आहे? तो तर अंतर्ज्ञानी आहे. तो महालाच्या भोगाचा नाही तर हृदयाच्या खऱ्या भावाचा भुकेला आहे. हा विचार येताच तिचे सर्व दुःख नाहीसे झाले. तिने ठरवले की या गणेश चतुर्थीला ती तिच्या क्षमतेनुसार आणि समजुतीनुसार सर्वोत्तम कामगिरी करेल, जी तिचा मित्र गणेश खरोखर पसंत करेल. शेवटी गणेश चतुर्थीचा महान दिवस आला. सकाळपासूनच भानुप्रतापाच्या वाड्यात सनईचा मधुर आवाज घुमत होता. वाडा फुलांनी आणि दिव्यांनी वधूसारखा सजवला गेला होता. गावातील सर्व श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोक सुंदर कपडे घालून त्या समारंभात सहभागी होण्यासाठी येत होते. भानुप्रतापाने त्याच्या राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर 2 मोठे द्वारपाल ठेवले होते. त्यांना त्याच्या भव्य समारंभाच्या सौंदर्यात कोणतीही घट होऊ नये म्हणून कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला आत येऊ देऊ नये अशी सूचना देण्यात आली होती. आता सोन्या चांदीच्या ताटांमध्ये 56 प्रकारचे पदार्थ सजवून भगवान गणेशांच्या विशाल मूर्तीसमोर ठेवण्यात आले होते. पूजा पाठ आणि मंत्रोच्चाराचा खूप आवाज येत होता, पण त्या आवाजात भक्तीची शांती आणि सेवेची भावना कुठेतरी हरवली होती. दुसरीकडे शांताबाई ही त्याच दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठली. तिने प्रेमाने साफ करून तिची छोटी झोपडी स्वच्छ केली. तिने जंगलातून काही सुंदर जंगली फुले आणली आणि तिच्या झोपडीचा दरवाजा सजवला. आज सुदैवाने तिला मजुरी म्हणून 4 पोळ्या आणि काही हंगामी भाज्या मिळाल्या. हे मिळाल्याने ती इतकी आनंदी होती की जणू तिला एक खजिना सापडला आहे. खूप प्रेमाने आणि काळजीने तिने पोळ्यांवर थोडे तूप लावले आणि भाजीला एका मातीच्या भांड्यात ठेवले. मनातल्या मनात ती म्हणाली, आजचा दिवस खूप विशेष आहे. आज मी माझ्या गणेशाला सर्वोत्तम नैवेद्य दाखवेन. तिने स्वच्छ केळीच्या पानावर अन्न ठेवले आणि झोपडीतून बाहेर पडली. ती कोणत्याही मंदिरात किंवा पूजास्थळी गेली नाही, तर गावातील रस्त्यांवर फिरू लागली, जिथे गरीब आणि असहाय्य लोक राहत होते. ती अशा व्यक्तीच्या शोधात होती ज्याला अन्नाची सर्वात जास्त गरज होती, कारण तिचा असा विश्वास होता की देव स्वतः भुकेल्या व्यक्तीच्या रूपात अन्न मागण्यासाठी येतो. थोडा वेळ शोध घेतल्यानंतर तिला गावाबाहेर एका जुन्या जीर्ण मंदिरांच्या पायऱ्यांवर एक अतिशय अशक्त आणि आजारी व्यक्ती पडलेली दिसली. त्याचे कपडे फाटलेले होते आणि भूक व अशक्तपणामुळे तो उठूही शकत नव्हता. त्याच्या जवळून बरेच लोक जात होते, पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. शांताबाईचे हृदय करुणेने भरून आले. ती लगेच त्या व्यक्तीकडे गेली आणि मोठ्या प्रेमाने व आदराने त्याच्या शेजारी बसली. तिने त्या व्यक्तीचे डोके आपल्या मांडीवर ठेवले आणि म्हणाली, दादा, तू खूप अशक्त वाटत आहेस. असे दिसते की तू खूप दिवसांपासून काहीच खाल्लं नाहीस. मग तिने केळीच्या पानांवर ठेवलेले अन्न त्याच्या समोर ठेवत म्हणाली, आज माझा प्रिय मित्र गणेश याचा वाढदिवस आहे. मी हा प्रसाद त्याच्या वतीने तुझ्यासाठी आणलाय. कृपया याचा स्वीकार कर आणि माझ्या गणेशाला आशीर्वाद दे. त्या भुकेल्या आणि आजारी माणसाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. त्याला इतक्या वर्षांपासून असा प्रेम आणि आदर कोणीच दिला नव्हता. त्याने थरथरत्या हातांनी जेवण घेतले आणि हळूहळू जेवू लागला. प्रत्येक चाव्याद्वारे त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि शांतीचे भाव उमटले. हे पाहून शांताबाईला असं वाटलं की जणू काही भगवान गणेश स्वतः त्या व्यक्तीच्या रूपात जेवत आहेत. तिला तो आध्यात्मिक आनंद आणि खोल शांती मिळाली. ती जगातील कोणत्याही मंदिरात किंवा मोठ्या कार्यक्रमात मिळू शकत नव्हती. जेव्हा त्या व्यक्तीने जेवण संपवले
तेव्हा त्याने शांताबाईच्या डोक्यावर आपले कमकुवत हात ठेवले आणि तिला खूप आशीर्वाद दिले. शांताबाईने ती रिकामे ताट घेतले आणि तिच्या झोपडीत गेली. आज तिचे मन प्रचंड आनंदाने भरले होते. ती तिच्या गणेश मूर्ती समोर बसली आणि हात जोडून म्हणाली, माझ्या प्रिय मित्र गणेशा, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. आज तू मनापासून जेवलास नाही का? तुला जेवताना पाहून माझे मनही समाधानी झाले. आज मी खूप आनंदी आहे. हे बोलून ती गाढ आणि शांत झोपेत झोपी गेली. त्या रात्री जेव्हा प्रमुख भानुप्रताप त्याच्या राजवाड्याच्या मऊ पलंगावर झोपला तेव्हा त्याला एक स्वप्न पडले. स्वप्नात त्याने पाहिले की भगवान गणेश स्वतः त्याच्या समोर उभे आहेत, पण त्यांचा चेहरा काहीसा उदास आणि फिकट होता. प्रमुख लगेच उठला आणि त्यांना नमस्कार केला व मोठ्या अभिमानाने म्हणाला, प्रभू पहा, मी तुमचे स्वागत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. एक सोनेरी मंडप, 56 नैवेद्य आणि पंडितांद्वारे मंत्र. मला सांगा, तुम्ही माझ्या महान भक्तीने प्रसन्न नाहीत का? भगवान गणेशांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाले, तुम्ही राजवाडा सुंदर सजवला, पण तुमचे हृदय अहंकाराने भरले. तुम्ही स्वादिष्ट पदार्थ बनवले, पण ते गरजूंपासून दूर ठेवले. तू श्रीमंत पाहुण्यांना बोलावलेस, पण मला तुझ्या दाराबाहेर हकलावून लावलेस. खरं तर आज मी दिवसभर उपाशी आहे. हे ऐकून भानुप्रतापाला धक्काच बसला. तो अविश्वासाने म्हणाला, उपाशी? तुम्ही काय म्हणत आहात प्रभू? हे कसे शक्य झाले? मी तर तुमच्या समोर 56 नैवेद्याचा डोंगर ठेवला होता. पण भगवान गणेशांनी त्याला समजावून सांगितले, भानुप्रताप, तू विसरलास की माझे खरे निवासस्थान दगडाच्या मूर्तीमध्ये नाही, तर प्रत्येक भुकेल्या आणि पीडित प्राण्याच्या हृदयात आहे. खरे अन्न ते नाही जे अहंकाराने मूर्तीसमोर ठेवले जाते, तर ते आहे जे गरजू व्यक्तीला करुणेने खायला दिले जाते. आज मी ही आजारी आणि भुकेल्या व्यक्तीच्या रूपात तुझ्या राजवाड्याच्या दाराशी आलो होतो, या आशेने की कदाचित तू माझ्याकडे लक्ष देशील. पण तुझ्या अहंकारी दरबारातील लोकांनी माझा अपमान केला आणि मला तिथून हाकलून लावले. पण त्याच गावातील एका खऱ्या भक्त शांताबाईने मला ओळखले. तिच्याकडे फक्त 4 पोळ्या होत्या, पण तिचे हृदय प्रेमाने आणि करुणेने भरलेले होते. तिने त्या 4ही पोळ्या मला, त्या भुकेल्या व्यक्तीला, इतक्या प्रेमाने आणि आदराने खायला दिल्या की माझा आत्मा तृप्त झाला. सेवा आणि प्रेमाने भरलेले ते जीवन हाच माझा खरा नैवेद्य होता. जा आणि त्या महान आत्म्याकडून खऱ्या भक्तीचा अर्थ जाणून घे. भक्तीचा अर्थ दिखावा नसून सेवा करणे असा होतो. असे म्हणत भगवान गणेश अदृश्य झाले. जेव्हा भानुप्रताप जागा झाला तेव्हा त्याचे शरीर घामाने भिजले होते. तो लज्जेच्या आणि खोल पश्चातापाच्या आगीत जळत होता. त्याला त्याची भयानक चूक कळली. त्याला समजले की त्याची सर्व वर्षांची पूजा, त्याची सर्व व्यवस्था व्यर्थ आहे, कारण त्यात आत्मा नव्हता, फक्त अहंकार होता. तो रात्रीच्या त्याच वेळी अंथरुणावरून उठला आणि शांताबाईच्या झोपडीकडे उघड्या पायांनी धावत गेला. जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा त्याला दिसले की शांताबाई झोपडीच्या आत फाटलेल्या चटईवर गाढ झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्यकारक शांती आणि समाधानाचे भाव होते. जवळ ठेवलेल्या मातीच्या छोट्या गणेश मूर्तीचा चेहरा देखील दिव्य आभाने चमकत होता, जणू तो समाधानाने हसत होता. हे दृश्य पाहून त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. तो शांताबाईच्या पाया पडला आणि त्याच्या अज्ञान व अहंकाराबद्दल क्षमा मागू लागला. सकाळपर्यंत ही बातमी संपूर्ण गावात आगीसारखी पसरली. हे जाणून सर्वांना आश्चर्य वाटले. त्या दिवसानंतर भानुप्रताप पूर्णपणे बदलला. त्याने आपल्या संपत्तीचा मोठा भाग गरीब आणि गरजूंच्या सेवेत खर्च केला. त्याने आपल्या हवेलीचे दरवाजे सर्वांसाठी कायमचे उघडले आणि एक मोठे स्वयंपाकघर बांधले, जिथे भुकेल्या लोकांना रोज आणि नेहमीच प्रेमाने, आदराने जेवण दिले जात असे. आता गावातील सर्व लोकांना खऱ्या उपासनेचा आणि खऱ्या भक्तीचा अर्थ समजला. त्यांना समजले की भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे हे दगडाच्या मूर्तीला 56 नैवेद्य अर्पण करण्यापेक्षा खूप मोठे पुण्य आहे. खरी भक्ती मंदिरांच्या घंटांमध्ये नसून सेवा आणि करुणेच्या मुखकृतींमध्ये असते. अशा प्रकारे शांताबाईच्या साध्या आणि खऱ्या भक्तीने संपूर्ण गावाला धर्माचा खरा अर्थ शिकवला.
अशा रीतीने भगवान गणेशांनी एक आदर्श गृहस्थाचे जीवन व्यतीत केले. रिद्धी आणि सिद्धी ह्या त्यांच्या बाह्य पत्नी नाहीत, तर त्यांच्या आंतरिक शक्ती आहेत, ज्या कधीही त्यांच्यापासून वेगळ्या होऊ शकत नाहीत. त्यांच्या लग्नातून हे महान सत्य प्रगट होते की जो कोणी गणेशांप्रमाणे आपली बुद्धिमत्ता आणि ज्ञान जोपासतो त्याला भौतिक समृद्धी आणि जीवनात आध्यात्मिक यश दोन्ही सहजपणे मिळते. अशा प्रकारे विघ्नहर्ता गणेश एक पूर्ण देवता म्हणून स्थापित झाले, जे एक तपस्वी आणि गृहस्थ दोन्ही आहेत आणि त्यांच्या सर्व रूपांमध्ये त्यांची पूजा केली जाते. ज्ञान आणि दयाळूपणाचा सागर असलेल्या भगवान श्री गणेशांच्या लीला अनंत आहेत. ते केवळ शास्त्रे आणि मंदिरांपुरते मर्यादित नाहीत, तर ते प्रत्येक हृदयात वास करतात, जिथे सत्य, सेवा आणि शुद्ध प्रेम असते. त्यांच्या कथा आपल्याला शिकवतात की खरे अध्यात्म थाटामाटात आणि कर्मकांडात नाही, तर मानवतेच्या सेवेत आणि प्रत्येक जीवाप्रती करुणेत असते. यानंतर एकदा कैलास पर्वतावर माता पार्वतीने गणपती बाप्पाला विचारलं, बाळा, लोक तुला विघ्नहर्ता म्हणतात, पण जेव्हा लोक तुला पूजतात तेव्हा त्यांना खरा आशीर्वाद कशात मिळतो? तेव्हा बाप्पा हसून म्हणाले, आई, मी एकटा कुणालाही पूर्ण आनंद देऊ शकत नाही, म्हणून मी माझ्या 2 रूपांना पृथ्वीवर पाठवलं आहे. शुभ आणि लाभ. शुभ लोकांच्या घरात मंगल, सौख्य आणि शांतता आणतो. लाभ लोकांच्या घरात धन, धान्य आणि समृद्धी आणतो. तेव्हा पार्वती मातेने विचारलं, मग लोकांना हे दोघं कधी मिळतात? गणपती बाप्पा म्हणाले, जे भक्त खऱ्या मनाने माझं स्मरण करतात, विघ्नहर्ता म्हणून मला मान देतात, त्यांच्याच घरात मी शुभलाभला पाठवतो. आणि जिथे शुभलाभ राहतात तिथे कधीही दुःख, गरिबी, दारिद्र्य किंवा संकट टिकू शकत नाही. म्हणूनच आजही लोक बाप्पाच्या चरणी बसून प्रार्थना करतात, बाप्पा आमच्या घरात शुभलाभ कायम नांदो. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजची कथा नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करते. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या दिवशी कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पांचा जयघोष करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.